नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मोठ्या बाई प्रेमनाथवरती ओरडत असतात आणि त्या म्हणत असतात की जावई बापू, तुम्हाला किती वेळा सांगितले की स्वयंपाकघरात जाऊन झोपा, जा स्वयंपाकघरात जाऊन झोपा. तेव्हा प्रेमनाथ वैतागून म्हणतो की अहो सासूबाई, असं किती दिवस स्वयंपाकघरात झोपायचं आम्ही. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की जोपर्यंत ते लोक जात नाहीत तोपर्यंत, आणि म्हणतात की जा लवकर, उगाच कटकट करू नका माझ्या डोक्याला, नारायणीला पाठवून द्या, आधीच माझं डोकं खूप दुखतंय. तेव्हा प्रेमनाथ मोठ्या बाईंना म्हणतो की सासूबाई, तुमची ना हालत बघवत नाही हो, आम्हाला काळजी वाटायला लागली. आणि विचारतो की काय हो सासूबाई, आपली चर्चा झाली होती ना, त्यावर विचार केला का तुम्ही. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की अहो कामं इतकी आहेत ना की मला काही सुचतच नाही आहे. आणि त्या प्रेमनाथला म्हणतात की आता तुम्हीच मला सांगा की वारसा हक्काने शेतजमीन, जमीन, जुमला, मंदिराची जागा हे सगळं इंद्रायणी वाडीकरच्या नावाने आहे, पण ती तर सज्ञान नाही आहे. पण आता तिचे काका श्रीपत वाडीकर इथे टपकलेत, ते तर सज्ञान आहेत. एकतर ते काका काकू 1.5 शहाणे. आता आपल्याला ते 1.5 शहाणे आणि काका काकू खरे की खोटे हे शोधून काढायचं आहे. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई, ते काका काकू खरे असो किंवा खोटे, पण ते तिला दत्तक घ्यायला निघालेत ना. त्यांनी जर तिला दत्तक घेतलं ना तर बघा, पोरगी पण त्यांची आणि प्रॉपर्टी पण त्यांची. सासूबाई, मला खूप टेन्शन यायला लागले हो. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की जावई बापू, एक गोष्ट लक्षात घ्या, हे सगळं ना माझ्या अधोक्षजचं आहे आणि त्याचंच राहणार. आणि त्याच्यामध्ये जर कोणी तोंड मारण्याचा प्रयत्न केला ना तर त्याचं तोंड बंद करीन मी. यापूर्वी पण केलंय, ध्यानात आहे ना तुमच्या. आणि माझ्यासाठी कुठलीच गोष्ट अशक्य नाही आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो की व्यंको महाराज आणि शकुंतला बोलत असतात. आता व्यंको महाराज शकुंतलाला म्हणतात की अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य करू शकतो, तर तो म्हणजे आपला विठुराया आहे. बघ ना शकू, इंदूच्या जीवाची भीती वाटत होती म्हणून काळजीने मी तिला या वाड्यात घेऊन आलो, पण आता मात्र सगळं नीट झालंय, आता सुखी होईल बघ ती. तेव्हा शकुंतला म्हणते की अगदी खरं बोललात तुम्ही. आणि काय हो, तिच्याविषयी वाटणारी चिंता कमी होईल ना आपली, तिला आई वडील मिळतील. पण इंदू खुश आहे ना. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात की अगं म्हणजे काय, खुश आहे ती, फक्त काय आहे, आता एक गोष्ट मात्र करायची राहिली आहे. तेव्हा शकुंतला विचारते की कोणती. तेव्हा व्यंको महाराज सांगतात की अगं दत्तक विधान श्रीपतराव आणि भामावहिनी मला म्हणत होत्या की आम्ही मुंबईला जाऊन आलो की काय ते दत्तक विधान कायदेशीर मार्गाने करून टाकू. आणि म्हणतात की आता सगळ्या गोष्टी नीट होतील बघ. आणि म्हणतात विठुराया. तेव्हा शकुंतला म्हणते की पाठीराखा. तर इकडे प्रेमनाथ मोठ्या बाईंना वैतागून म्हणत असतो की विठुराया तर त्यांचा पाठीराखा आहे, आपलं काय आहे. आपण एवढं सगळं केलं पण काय मिळालं आपल्याला, काय नाही ना. कर्मानं कमावलं आणि दैवानं नेलं. इंद्रायणी वाडीकर नावाचं दुकान आपण असं ओपन केलं आणि असं बंद झालं. लाखोंची स्वप्न पाहिली होती आपण आणि सगळं मातीत गेलं. तेव्हा मोठ्या बाई हसायला लागतात आणि प्रेमनाथला म्हणतात की तुम्ही फार लवकर हार मानता तो. आणि एक लक्षात घ्या, वाघ जेव्हा 2 पावलं मागे जातो तो झेप घेण्यासाठी. आता जावई बापू, एक गोष्ट लक्षात घ्या, श्रीपत वाडीकर मोठा माणूस आहे, मुंबई पुण्याकडे त्याचा बिझनेस आहे, बिझी तर असणार ना हा माणूस. मग तो इथे गावाचा फोपाटा बघत बसलाय कशासाठी, जायला पाहिजे ना त्याने. श्रीपत वाडीकर इंद्रायणीला दत्तक घेऊन मुंबईला जाणार आहे आणि ते माझ्यासाठी चांगलंच आहे. कसं आहे, इतके दिवस आपण इंद्रायणीला वाढवलं, मोठं केलं, इथं राहू दिलं, तिला आसरा दिला, त्याची परतफेड फुल ना फुलाची पाकळी म्हणून मी शेतजमीन, वाडा, मंदिराची जागा, कागदोपत्री माझ्या नावावर करून घेणार. तेव्हा प्रेमनाथ आश्चर्याने म्हणतो की सासूबाई, तुम्हाला वाटतंय असं होईल. यावर मोठ्या बाई म्हणतात की व्हायला तर पाहिजेच, पण त्यासाठी मला त्यांच्याशी गोड बोलावं लागेल, त्यांच्या पुढे नाचावं लागेल आणि नाचेल मी. मग प्रेमनाथ म्हणतो की तुम्हाला जमेल हे. यावर मोठ्या बाई म्हणतात की लोणी खायचं असेल तर थोडा वेळ ताक तर घुसळावंच लागेल ना. आता यानंतर आपण पाहतो की भामा किचनमध्ये काहीतरी शोधत असते. आता तितक्यात तिथे शकुंतला येते आणि भामाला असं काहीतरी शोधताना पाहून ती भामाला विचारते की भामाताई, अहो काय हवं आहे का तुम्हाला. तेव्हा भामा म्हणते की हो ना, डब्बा शोधत होते, ते इंदूला मुंबईवरून चॉकलेट बिस्किट आणले होते, काय आणलेलं आहे ना अजून, ते तिला द्यायचं आहे. तिच्यासोबत ते चिल्ले पिल्ले पण खातील ना. कुठे
आहे तो डब्बा? तेव्हा शकुंतला म्हणते की अहो आहे की. यावर भामा म्हणते की देता का मग? आणि आता शकुंतला भामाला डब्बा देते. आता तितक्यात तिथे नारायणी येते. आता सर्व चॉकलेट बिस्किटं बघून शकुंतला आश्चर्याने म्हणते की भामाताई, अहो खूपच चॉकलेट बिस्किट आणलेत की तुम्ही इंदूसाठी. अहो खूप झाली ही. आता करिश्मासुद्धा तिथे येते आणि हे सर्व बघायला लागते आणि तिला हे सर्व बघून खूप राग आलेला असतो. आता भामा शकुंतलाला म्हणते की खूप झाले. अहो हे तर काहीच नाही. अहो इंदू तर मला म्हणाली ना की टॉफीचं दार असणारा बंगला बांधून देईल मी तिला. तेव्हा शकुंतला खूप खुश होते आणि म्हणते की चला, इंदूची काळजी मिटली. तिला आईसारखं प्रेम करणारे काका काकू मिळालेत. आणि ती म्हणते की भामाताई, मी गोपाळ आणि आदूसाठी तहान लाडू आणि भूक लाडू केलेत. तुमच्या लेकीला सुद्धा खूप आवडतात ना? तेव्हा भामा म्हणते की बरंच झालं ना, म्हणजे इंदूच्या डब्यातील चॉकलेट लाडू तुमची पोरं खातील आणि त्यांच्या डब्यातील लाडू इंदू खाईल. आणि शकुंतला म्हणते की वहिनी, मी काय म्हणते, मला एक लिस्ट बनवून द्या ना इंदूला काय काय आवडतं त्याची. कारण काय आहे, मी तिला चांगलं चांगलं खायला करून घालेन ना. तेव्हा शकुंतला म्हणते की हो देईन की, त्यात काय एवढं. आता भामा म्हणते की बरं, मी हा डबा इंदूच्या बॅगेजवळ नेऊन ठेवते. असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता नारायणी शकुंतलाला म्हणते की काकी, भामा काकी जरा जास्तच गोड गोड वागतात का गं? मला ते अजिबातच आवडत नाही. तेव्हा शकुंतला आश्चर्याने विचारते की असं का म्हणतेस? तेव्हा नारायणी म्हणते की माहिती नाही आहे गं, पण ते खरंच इंदूला घेऊन मुंबईला जातील असं म्हणून ती खूप इमोशनल होते. आता शकुंतला तिला समजावत म्हणते की अगं बाळा, श्रीपतरावांनी आणि भामाताईंनी तिला दत्तक घेण्याचं ठरवलं आहे ना, त्यामुळे तिला जावंच लागेल मुंबईला. तेव्हा करिश्माला खूप राग येतो. आता नारायणी नाराज होत म्हणते की इंदूसाठी हे चांगलंच आहे गं, म्हणजे तिला आई वडील मिळतील, पण ती आपल्यापासून खूप दूर जाईल, आपल्याजवळ राहणार नाही ती. या सगळ्याचा विचार करून खूप वाईट वाटतंय गं, असं म्हणून ती रडायला लागते. आता शकुंतला म्हणते की बाळा, प्रेम हे असंच असतं, जी गोष्ट आपल्यापासून दूर जाते ना, त्यातच आपला जीव खूप अडकतो. आता यानंतर आपण पाहतो की श्रीपत इंदूसोबत बोलत असतो. आता श्रीपत इंदूला म्हणतो की काय गं, मुंबईला पहिल्यांदा चालली आहेस ना तू? हे बघ, नवीन शहर आहे, नाशिकमध्ये जशी हरवली तशी तिथे हरवू नको. तेव्हा इंदू आश्चर्याने म्हणते की तुला कसं माहिती? यावर श्रीपत म्हणतो की आता हे गरजेचं आहे का? मला कसं माहिती, जाऊ दे. तेव्हा भामा म्हणते की इंदू बाळा, काका काय बोलले ते समजलं ना? तेव्हा इंदू सांगते की हरवायचं नाही. आता भामा म्हणते की व्हेरी गुड आणि सांगते की अनोळखी माणसावर अजिबात विश्वास ठेवायचा नाही. कोणी काही खायला प्यायला दिलं तर खायचं नाही. आता श्रीपत म्हणतो की आणि व्यंकू महाराजांच्या सोबत राहायचं, त्यांचा हात सोडायचा नाही. आता मोठ्या बाई त्यांचं बोलणं ऐकायला लागतात. तेव्हा इंदू विचारते की व्यंकू महाराज निगोजकर महाराजांकडे गेले तर? तेव्हा श्रीपत म्हणतात की तर आदू आणि गोपाळच्या जोडीने राहायचं. तेव्हा इंदू हळूच म्हणते की आदू नको बोलू, अधोक्षच बोल. मोठ्या बाईंना आदू बोललेलं आवडत नाही. भामा हसत म्हणते की झालं, हिचं मोठ्या बाई पुराण सुरू आणि विचारते की बॅग भरली का तुझी? तेव्हा इंदू हो म्हणून सांगते. आता भामा विचारते की तुझा ड्रेस खूप छान आहे गं, कोणी घेतला, मोठ्या बाईंनी? इंदू सांगते की मोठ्या बाईंनी नाही, आतोबांनी घेतलाय. आता श्रीपत विचारतात की आतोबा आणि मोठ्या बाई? तेव्हा इंदू सांगते की त्यांनी पण घेतला होता एकदा, पण तो मला टाईट होत होतं. तेव्हा श्रीपत म्हणतो की बरं ते जाऊ दे, मी जे सांगितलं ते तुझ्या लक्षात आहे ना, कोणाचा हात सोडायचा नाही. तेव्हा भामा म्हणते की थांब, तुझ्यासाठी ना काहीतरी स्पेशल आहे, असं म्हणून ती आतमध्ये जायला लागते. तर मोठ्या बाई लपून त्यांचं बोलणं ऐकत असलेला तिला दिसतात. आता भामा आश्चर्याने म्हणते की वहिनी, तुम्ही का असं चोरासारखं उभे राहिला आहात? आता मोठ्या बाई घाबरत म्हणतात की काहीतरीच काय, अशी कशी थांबेल मी इथे? आता भामा म्हणते की आता मी बघितलं ना, तुम्ही ऐकत थांबला होता चोरासारख्या. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की काही काय, मला माहितीसुद्धा नाही तुम्ही बाहेर आहे, मी इथून चालले होते, तुम्ही असं एकदम समोर आलात. तेव्हा भामा म्हणते की तुम्ही मला बघितल्यानंतर घाबरल्या का? मग इकडे जाऊ की तिकडे जाऊ असं झालं की नाही तुम्हाला? तेव्हा मोठ्याबाई घाबरत म्हणतात की घाबरले कुठे, अंगावर आलात तुम्ही म्हणून घाबरले, कोणी घाबरेलच. आता भामा म्हणते की समोरून आल्यानंतर तुम्हाला शोभतं का असं आमच्यावर वॉच ठेवणं? मोठ्या बाई अडखळत म्हणतात की मी कशाला तुमच्यावर वॉच ठेवू, मला काय गरज पडले तुमचं बोलणं चोरून ऐकायची? आता भामा म्हणते की तोच प्रश्न मला पडला आहे, काय गरज पडली तुम्हाला असं चोरून ऐकायची? मला पटलंच नाही. आता बाहेरची लोकांनी असं घरच्या मालकाचं बोलणं चोरून ऐकायचं म्हणजे? तेव्हा मोठ्या बाई रागाने म्हणतात की कोण मालक? तेव्हा भामा म्हणते की तुम्ही कसं काय आवाज वाढवायला लागलात माझ्यावर? मालक म्हणजे आमची इंदू मालक
मालक नाही का या वाड्याची, आम्ही वाडीकर आहोत, या विठूच्या वाडीचे वाडीकर, आणि आम्ही इंदूचे सख्खे काका काकू आहोत. तेव्हा मोठ्या बाई रागाने म्हणतात की आणि आम्ही दिग्रजकर आहोत. आता भामा रागाने म्हणते की पण दिग्रजकर आमच्याच वाड्यात राहतात ना. तेव्हा श्रीपत तिला शांत करत म्हणतो की भामे, काय आहे हे, कशाला त्या मोठ्या बाईंच्या मागे लागली आहेस, खरंच त्या कुठेतरी जात असतील. तेव्हा भामा रागाने म्हणते की नाही, त्या खरंच ऐकत होत्या, मी बघितलं आहे. आणि मोठ्या बाईंना म्हणते की वहिनी, खरं खरं सांगा, मला कशाला खोटं पाडता आहात यांच्यासमोर. तेव्हा श्रीपत भामाला म्हणतो की भामे, तू आतमध्ये जा, मी तुला सांगत आहे, आतमध्ये जा. तेव्हा भामा रागाने म्हणते की तुम्ही सांगताय म्हणून मी जात नाही, मलाच यांच्यासमोर थांबायचं नाही, असं म्हणून ती रागाने आतमध्ये निघून जाते. आता मोठ्या बाई श्रीपतला म्हणतात की सांगा, तुम्हीच सांगा आता समजावून त्यांना. तेव्हा श्रीपत म्हणतो की तुम्ही जास्त लक्ष देऊ नका, काय झालं आहे, माझ्याबरोबर सकाळी खटका उडाला आहे ना तिचा, म्हणून तो राग जरा तुमच्यावर निघत असेल, आणि इथे कोण मालक नोकर अजिबात नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका, शांत व्हा. यावर मोठ्या बाई म्हणतात की मग त्यांना सांगा, मला कशाला सांगताय, सांगा आम्ही दिग्रजकर आहोत ते, असं म्हणून त्या रागाने आतमध्ये जातात. त्यांना खूपच राग आलेला असतो आणि त्या स्वतःशीच बडबडत असतात की मला सांगते की आम्ही मालक आहोत म्हणून. अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली बाई ही मोठ्या बाईला सांगते. मोठ्या बाईंना छोटी बाई समजते का, विठूच्या वाडीचे वाडीकर म्हणे, पण विठूच्या वाडीला दिग्रजकरांशिवाय शोभा आहे का. तेव्हा नारायणी तिथे येते आणि मोठ्या बाईंना असं एकट्यात बोलताना बघून ती आश्चर्याने त्यांच्याकडे बघायला लागते. आता मोठ्या बाई रागाने म्हणतात की काल परवा आलेली ही नटवी बाई मला सांगते, आनंदीबाईला सांगते का, तू नालायक, असं म्हणून त्या हातातील ग्लास फेकून देतात. आता नारायणी घाबरून म्हणते की आई अगं, एवढं चिडायला काय झालं. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की मी कुठे चिडले आहे आणि मी काही करेन, तुला काय करायचं आहे. आणि रागाने म्हणतात की मी जरी सांगितलं तरी तुला कळणार आहे का, नाही ना. यावर नारायणी घाबरत म्हणते की माझ्यावर का चिडते आहेस. तेव्हा मोठ्या बाई रागात म्हणतात की एक एक माणसं अशी भेटतात ना मला, असं म्हणून त्या रागाने तिथून निघून जातात. आता यानंतर आपण पाहतो की इंदू खोलीमध्ये येते. ती खोलीमध्ये येऊन पाहते तर तिच्या बॅगजवळ असलेला खाऊचा डबा रिकामा असतो आणि डब्याशेजारी खूप सारा खाऊ सांडलेला असतो. आता करिश्मा बाहेर उभं राहून त्यातील खाऊ खात असते आणि इंदूकडे बघत असते. इंदू डबा रिकामा पाहून आश्चर्याने इकडे तिकडे बघायला लागते आणि अचानक तिचं लक्ष करिश्माकडे जातं. तितक्यात आदू इंदूला आवाज देत तिथे येतो आणि आश्चर्याने म्हणतो की एवढं सगळं सांडलं कुणी आता इथे, वाटीमध्ये खायचं ना, ज्याने कोणी केलं आहे ना त्याचं नाव मी गोपाळदादाला सांगतो. तेव्हा इंदू म्हणते की डोंट वरी, बी हॅपी, शकुंतला काकीने चपात्यांचे लाडू केले आहेत ना, ते खाऊ, नाही तर व्यंकू महाराजांना सांगू, आणि ज्यांनी कोणी नासधूस केली असेल ना त्याचे दात फावडे होतील, कारण माहिती आहे का तुला. आणि हळूच सांगते की कारण या लाडूवर भामा काकूंनी फावडा नाम मंत्र फुंकला आहे. तेव्हा करिश्मा खूप घाबरते. आता आदू आश्चर्याने विचारतो की फावडा नाम मंत्र, काय सांगतेस काय. इंदू म्हणते की जे पाहिले तेच सांगते आहे. आता ज्यांनी कोणी हे केलं आहे ना त्याचे दात फावडे होतील, ते पण परमनंट, आपण मुंबईवरून येईपर्यंत त्या माणसाचे दात फावडे होतील, असं म्हणून ते दोघेही तिथून निघून जातात. आता यानंतर आपण पाहतो की सर्वजण मंदिरामध्ये आलेले असतात. आता इंदू विठुरायाला हात जोडून म्हणते की विठुराया, आज बेस्ट गोष्ट झाली आहे, मी, आदू, गोपाळ, व्यंकू महाराज मुंबईला जातो आहे, ते पण तुझ्यामुळे. माहिती आहे तुला, माझ्या मैत्रिणीने फोटो पाठवले होते मुंबईचे, ते पाहून म्हटलं होतं की मला पण मुंबई पाहायची आहे म्हणून, आणि आज आम्ही मुंबईला जातो आहे. आणि ती खुश होऊन म्हणते की थँक्यू. आता व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की इंदू, तुझं हे सिक्रेट मला माहिती नव्हतं बरं का. आणि ते हात जोडून म्हणतात की विठुराया, आमचा सर्वांचा प्रवास निर्विघ्नपणे पार पाडू दे रे बाबा, आणि सगळ्यात मुख्य म्हणजे तुझी कीर्तन सेवा अतिशय उत्तम पद्धतीने इंदूच्या हातून होऊ दे, सगळ्यांची काळजी घे, रामकृष्ण हरी. तेव्हा श्रीपत म्हणतो की व्यंकट काय आहे, इंदू चांगलं कीर्तन करणार याची मला खात्री आहेच, आणि तसंही विठुरायाच्या सेवेसाठी चालला आहात ना, त्यामुळे सगळं व्यवस्थित होणार आहे, हॅपी जर्नी. आता भामा इंदूला म्हणते की इंदू, लवकर जायचं आणि लवकर यायचं, तेही सुखरूप, काकू वाट बघते आहे ना, हे लक्षात ठेवायचं. आता शकुंतला इंदूला दही साखर देते आणि म्हणते की आता परत आलीस ना की भरपूर दही खायला देईन. तर दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्या बाई आणि प्रेमनाथ बोलत असतात. प्रेमनाथ म्हणतो की आम्हाला सगळ्यांचं सगळं समजतं सासूबाई, पण तुमचं. आता मोठ्या बाई म्हणतात की आता काही कळत नाही का तुम्हाला. त्यावर
त्यावर प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई, ते जमिनीविषयी श्रीपतरावांशी बोलणार होता ना तुम्ही, त्यांचा मुहूर्त कधी काढणार आहात? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की ते बघा सगळे इकडेच येत आहेत, तितक्यात सर्वजण तिथे येतात. आता मोठ्या बाई आदूला म्हणतात की हे बघ, तिथे जाशील तर व्यंकट भाऊजींचा हात सोडायचा नाही बरं का. आणि त्या व्यंकू महाराजांना म्हणतात की व्यंकट भाऊजी, अधोक्षजला नीट सांभाळा बरं का. आता भामासुद्धा इंदूला म्हणते की इंदू बाळा, नीट जा आणि नीट ये, व्यंकू भाऊजींना त्रास देऊ नकोस आणि मला फोन करत राहा. आणि आता मोठ्या बाई आदूला टीका लावत म्हणतात की कोणाची दृष्ट लागायला नको ग माझ्या बाळाला. आता इंदू, आदू, गोपाळ आणि व्यंकू महाराज सर्वांचा निरोप घेऊन तिथून निघून जातात आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.